नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। चला तर आज आपण बनवणार आहोत कळमसारखी भेळ घरच्या घरी एक नंबर। त्यासाठी लागणारं साहित्य, सर्वप्रथम आपण चिरून घेतलेला आहे कांदा। तर कांदा हा आपल्या चवीनुसार कमी जास्त प्रमाण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकतात। तर नंतर या ठिकाणी मी चिरून घेतलेले आहेत 2 ते 3 टोमॅटो। तर हेही या भेळच्या सामानामध्ये मी ॲड करून घेतलेले आहेत। तर पुढे बघू शकतात आपल्याकडे चिंच अवेलेबल नसल्यामुळे आपण या ठिकाणी घेतलेला आहे एक लिंबू। तर लिंबाचा वापर हा आपल्या चवीनुसार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी लिंबाचे 2 तुकडे कट करून घेतलेले आहेत। तर आपल्या चवीनुसार आपल्याला किती कमी जास्त टाकायचं ते आपण स्वतः ठरवायचं आहे। तर मला असं सांगायचं आहे की इकडे मी आता एक लिंबू कट करून घेतलेला आहे आणि सगळं साहित्य इथं रेडीही करून घेतलेलं आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, मी कशा पद्धतीने चटकदार भेळ या ठिकाणी बनवलेली आहे आणि तुम्ही देखील अशाच प्रकारची भेळ घरी बनवू शकता। त्यासाठी मी काय केलेलं आहे, एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आपल्याला या पाण्यामध्ये आणि त्यामध्ये टाकलेली आहे साखर। ती पण आपल्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता। तर इकडे बघू शकतात अजूनही वरून थोडीशी मी घेतलेली आहे। तर इकडे बघू शकतात आता मी त्यामध्ये पिळून घेत आहे लिंबू। तर लिंबाची मला या ठिकाणी अर्धीच फोड लागणार होती, अशा हिशोबाने मी इथे मोठं लिंबू असल्यामुळे अर्धी फोड या ठिकाणी पिळून घेतलेली आहे। आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, ते पूर्ण मिश्रण हलवून घ्यायचं आहे। त्या लिंबामधील सर्व रस आपल्याला छान प्रकारे दाबून बाहेर काढून घ्यायचा आहे। तर इकडे बघू शकता तुम्ही आता पूर्णपणे पाणी इकडे तुम्हाला मिक्सअप झालेले दिसत आहे। तर छान अशा प्रकारे चमच्यामध्ये घालून आपल्याला मस्त असं ढवळून घ्यायचं आहे। या ठिकाणी पूर्ण बॅटर आणि पूर्ण त्यामधली साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला या ठिकाणी मस्त असं चमच्यानं हलवून घ्यायचं आहे हळूवारपणे। आणि हलवून घेतल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता तर थोडं क्वचित प्रमाणामध्ये यामध्ये साखर राहिलेली आहे। तर माझ्या माहितीस तो आता साखर पूर्णपणे इथं विरघळलेली आहे, थोडीशी बाकी आहे। तर तेही आपण मस्त असं खालीवरी करून घेणार आहोत। आणि पाणी आपलं लिंबाचं तयार झालेलं आहे। आपल्याकडं चिंच अवेलेबल नसल्यामुळे हे जुगाड इथे मी केलेलं आहे आणि एकच नंबर झालं होतं जुगाड। आणि इकडे बघू शकतात आता पुढील प्रमाणे मी काय केलेलं आहे, इथे कोथिंबीर मस्त कट करून घेतलेली आहे। तर तुम्ही ह्या भेळसाठी कोथिंबीर कम जादा करू शकतात। तर या ठिकाणी मी एवढी कोथिंबीर घेतली आहे आणि अजून मला नंतर वरतूनही टाकायची होती, त्यामुळे मी एवढ्या प्रमाणामध्ये इथे कोथिंबीर घेतलेली आहे। त्या सर्व मिश्रणामध्ये वरतून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर इकडे बघू शकता तुम्ही किती फायनल असा तिरंगा कलर या भेळला आलेला आहे। तर आता आपण कट करून घेणार आहोत कांदे आणि एक टोमॅटो। ते कशासाठी ते पुढे मी सांगणार आहे तुम्हाला। तर एक टोमॅटो आणि 2 कांदे हे मी मस्त कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये या ठिकाणी टाकून घेतलेले तुम्हाला दिसत आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, इकडे ह्या मिक्सरच्या भांड्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। भांड्यामध्ये ते मिश्रण टाकलेलं आहे आपण ते। तर अशा प्रकारे इथं पेस्ट तयार झालेली आहे। टोमॅटो हा आपला थोडासा हिरवट कलरचा असल्यामुळे, पिवळसर पिकलेला जास्त नसल्यामुळे इथे पांढरी पेस्ट दिसत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथे 3 मसाले घ्यायचे आहेत। तर आपण जे नेहमीच्या भाज्यांना वापरतो तेच मसाले आपण या ठिकाणी आज घेणार आहोत तेलामध्ये मस्त। तर तुम्ही काय करायचं आहे, हे मसाले मस्त असे कट करून घेऊन नंतर आपल्याला इथे काय करायचे आहे, आपल्याला फरसाण घ्यायचं आहे। मग तेही तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तर मला जेवढं लागणार होतं तेवढं मी फरसाण ह्या पुड्यातून बाजूला काढून घेतलेलं आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला, तर ते फरसाण घेतलेलं आपल्याला त्या जे आपण साहित्य जमा केलेलं आहे त्यामध्ये तेही फरसाण आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आणि नंतर काय करायचं, आपण जे चिंचाचं पाणी नव्हतं आपल्याकडं, लिंबाचं घेतलेलं होतं, ते मस्त चाळणीच्या साहाय्याने त्या बिया बाजूला निघताना अशा पद्धतीने आपल्याला ते पाणी गाळून घ्यायचं आहे। आणि नंतर त्याला असं मस्त छान टेस्ट येणार आहे। तर तुम्ही तिकडे बघू शकतात आता मी हे पाणी स्वतःच्याच हाताने मोबाईल पकडला होता आणि स्वतःच गाळून घेत होते। तर अशा पद्धतीने इथे पूर्ण पाणी मी गाळून घेतलेलं आहे। नंतर हे सगळं मिश्रण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कशा पद्धतीने काय काय टाकलेलं आहे। कमी जास्त तुम्ही करू शकता। तर तुम्हाला वाटत असेल की बाबा इथं शेंगदाणे टाकलेले नाही, तर मी काय करते, प्रत्येक वेळ भेळ करत असताना शेंगदाणे हे शेवटी टाकत असते। तर तुम्ही इकडे बघा पेस्ट ही रेडी होती, मस्त साहित्य हे मस्त दिसत होतं, असं वाटत होतं की लगेच खायला बसावं। पण आपली अजूनही थोडंसं काम बाकी असल्यामुळे आपण उर्वरित व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहे। कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। त्यासाठी एक कढई घेतलेली आहे मी, त्यामध्ये 3-4 पळ्या असं आपल्या हिशोबानं, काय आपल्याला जास्त कमी तेल वाटत असेल तर
तुम्ही ते टाकून घ्यायचं. कुणाला तेलकट आवडत नसेल तर थोडंसं घ्यायचं, आणि ज्यांना तेलाचा काहीच प्रॉब्लेम नसेल त्यांनी जरा जास्तही घेतलं तरी चालतं. मग आता या ठिकाणी कढई गरम करून मस्त असं तेल तापवून घेतलेलं आहे मी. मग 2-4 जिरे अजून सोडून पाहिले तर तेल आपलं मस्तपणे गरम झालेलं होतं. तर तुम्ही बघू शकता फायनली मी त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत. तर जिरे असे मस्त तडतडले की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आणि कढीपत्ता ही छान असा तळून झाला की आपल्याला त्यामध्ये काय करून घ्यायचं आहे, नंतर आपण ती जी तयार केलेली टोमॅटो कांद्याची पेस्ट होती तीही त्या मिश्रणामध्ये तेलामध्ये आपल्याला ओतून घ्यायची आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही ती मिश्रण जे आपण बॅटर तयार केलेलं होतं पेस्ट, तर तीही त्या तेलामध्ये आपण टाकलेली आहे. आणि सगळं मिक्सरचं भांडं पुसून असं त्यामध्ये आपण टाकलेलं आहे. तर छान असं ते हलवत राहायचं आहे आता आपल्याला एका उलटण्यानं चमच्याच्या साह्याने. तर हलवत असताना एकच आपल्याला गोष्ट नोटीस करायची आहे की आपल्याला जे आपण पेस्ट त्या कढईमध्ये टाकलेली आहे ती पूर्णपणे गोल्डन शेड येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. हलवत राहायचं आहे. कुठेही आपल्याला ती म्हणजे असं करपलं जाणार नाही किंवा कच्चं राहणार नाही ह्याचीही या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात मस्त पेस्ट परतत होती. तोपर्यंत मी बाकीचं सामानही काढून घेतलं आणि इकडे 2 ते 3 मिनिटासाठी आपण ह्याला थोडंसं तडतड करायला ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात हे पूर्णपणे फायनली थोडासा गोल्डन शेड इकडे आलेला आहे. आणि पूर्णपणे परतून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं कमी जास्त करून हलवायचं आहे. आणि सदैव हात जर चालू ठेवला तर आपलं करपणार पण नाहीये. आणि इकडे बघू शकतात पूर्णपणे आपलं ह्या ठिकाणी कुठेही चिटकलेलं नाहीये कढईला. तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी आपण पेस्ट तयार केलेली आहे ती छान अशी परतून घ्यायची आहे, हलवत राहायचं आहे चांगलं. आणि तुम्ही बघू शकतात आता अजून थोडा वेळ आपण त्यासाठी देणार आहोत. तर मस्त असं आता तुम्हाला रंग आलेला वेगळा दिसतच असेल त्यामध्ये. आणि मला पण दिसत आहे छान वाटत होतं. आणि ते तेलकटपणा बघू शकतात त्यावर जसं गोल्डन शेड आलेलं होतं पूर्णपणे. आता आपण त्यामध्ये चवीनुसार हळद टाकून घेणार आहोत. तर आपल्याला जसं आवडेल त्या पद्धतीने कमी जास्त तुम्ही करू शकता. तिथे काही मेजरमेंट केलेलं नव्हतं मी हळदीचं. मला हळदीचं प्रमाण जास्त आवडतं त्यामुळे मी थोडीशी जास्त घेतली होते. आणि त्यामध्ये मीठही घ्यायचं आहे तुम्हाला तर तेही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि नंतर आपण ते हळद आणि मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा ती पेस्ट अजून एकदा परतून घेणार आहोत. आणि पूर्ण पेस्ट परतून घेतल्याच्या नंतर आता तर बघा तुम्ही मस्त असा पिवळा कलर आलेला आहे त्याला. आणि तिथून पुढे काय करायचं आहे आपल्याला छान असं परतून घेतल्याच्या नंतर ते जे मसाले होते ते मी एका ताटामध्ये थोडेसे काढून घेतले आहेत प्लेटमध्ये. किती प्रमाण टाकायचं कमी जास्त असं आपण आपल्या हिशोबाने या ठिकाणी काढून घेणार आहोत. तर आपल्याला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, तसं ते कमी आवडत असेल तर तुम्ही कमी टाकू शकता. छान असं तर अजून एकदा आपण थोडंसं त्याला हलवून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत मसाले. आणि तर तुम्ही बघू शकता आता आपण फायनली त्यामध्ये मसाले टाकायला सुरू केलेलं आहे. तर बघू शकता तेवढे क्वांटिटीमध्ये मी घेतलेलं होतं ते सगळं मिश्रण त्या मसाल्याचं त्यामध्ये टाकून घेतलं त्या पेस्टमध्ये. आणि छानपणे पुन्हा एकदा हलवत बसले. आणि बघू शकतात अजूनही कुठंही करपलेला आपलं नाहीये. आणि टेस्टचं म्हणायचं झालं तर भेळ अप्रतिम झाली होती. आणि खरंच मार्केटमधून भेळ आणण्यापेक्षा मला वाटते सर्व साहित्य जर जमा केलं तर भेळ ही आपण घरच्या घरी A1 क्वालिटीची बनवू शकतात. तर त्यासाठी आपण सगळं साहित्य घरी रेडी करून ठेवायचं आणि घरीच बनवायची. आणि मार्केटमधून किती आणायची किती खायची त्यापेक्षा घरी मन फक्त कितीही खाऊ शकतात. आणि आपण काय केलेलं आहे ते जे पेस्ट होती पातळ झालेली आहे त्यामध्ये साधारणतः 1-1.5 वाटी पाणी त्यामध्ये आपण टाकलेलं आहे. तर पहिल्यांदा मी एक छोटी वाटी होती तेही टाकली. अजून थोडंसं टाकायचं आणि जेणेकरून आपल्याला थोडंसं त्या पूर्ण भेळला ते मिश्रण मिक्सअप होईल अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकतात ह्या पातेल्यामध्ये मी ती भेळ काढून घेतलेली आहे. आणि म्हणजे आपल्याला व्यवस्थित हलवता यावं. आणि नंतर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळं पेस्ट जी केलेली होती आपण ती भेळला पूर्णपणे लागली गेली पाहिजे. तर अशा पद्धतीने इकडे मी सर्व मिश्रण एकत्र केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण भेळला ते पूर्ण मुरमुऱ्याला ते मिश्रण पेस्ट लागलेले आहे. टोमॅटो कांदा सगळं काही दिसत आहे त्याच्यामध्ये. कट करून टाकलेलं वेगळंच होतं आणि पेस्ट करून टाकलेलं वेगळंच होतं. नंतर काय केलं मी मस्त अशी पात कट करून घेतलेली आहे आणि त्यावरती टाकली. आणि ते टाकल्याच्या नंतर आपण मला जास्त प्रमाणात आवडते म्हणून मी जास्त प्रमाणात या ठिकाणी टाकलेली होती पात.
आणि नंतर शेंगदाणे अजून आपल्या वरून थोडे choice नुसार कमी शेंगदाणे जास्त तुम्ही टाकले करू शकता. आणि शेंगदाणे हे टाकल्याच्या आणि नंतर फरसाण बाबा टाकून म्हटलं घ्यायचं अजून taste थोडंसं ला. आपण ह्यामध्ये फरसाण ऍड करायला कारण पाहिजे. मग अशी पण त्यामध्ये म्हणून मी या सगळं ठिकाणी साहित्य काय टाकलेलं केलेलं आहे. आहे, वरून अजून फरसाणही taste भारी ऍड लागते केलं त्यामुळे आणि इथे तुम्ही आपण बघू एवढं शकतात आता आपल्या चवीनुसार अप्रतिम थोडंसं तुमच्या फरसाण ही टाकून जिभेला घेतलेलं आहे. पाणी सुटलेलं एक असतं नंबर की भेळ भेळ इथे बघून. तयार झालेली अशा आहे. पद्धतीने नक्की तुम्ही कशी घरी भेळ वाटली एकदा भेळ? ट्राय करा नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा comment की करा. माझी रेसिपी तुम्हाला श्री कशी वाटली. स्वामी आणि तुम्हाला जर समर्थ. माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.